मारती आता समजलं ना तुला काय होतं, कोणाची चुकी होती तर त्या बापाची चुकी होती. हा चला आता घरी जाय बापा, जाय पाय त्या बाप काय करून आला घरी, त्याला दवाखान्या मामा करायला घेऊन जाय. आता असे डबल त्याला अगो काम करायला नको लावतो. अरे चुकी जरी असली तर कोणी कोणाला मारते का? हा मला सांगायला पाहिजे होतं, मला फोन करायला पाहिजे होता. हा म्हातारा माणसाला मारते का माणूस? वैरुद्ध माणसाला मारणं सोपते का? इथे काही लाज वाटते बेसरम आले. आणि त्या 3 संत्रा बाई 17.5 10 रुपये किलो कोणी घेऊन नाही राहिलो. तो भिकारी तुझ्या तोंडानं मागणं, मला मी तुला फुकट देतो ना, थैली तोडून पोतं देतो तोडून पोतं, पण तोंडानं मागणं असे मागे काल निघून राहिला. लोक खातातच की नाही, बंद गाव खाऊन राहिलं संत्र, बंद गाव खेळ खाऊन राहिला. आम्ही म्हणून राहिलो काही देखत घेऊन राहिले लोक. आम्ही म्हणत नाही खायची वस्तू खातच असतात, पण माझे चोट्टे धंदे करू नाही ना. अरे रे काल खरा दुसरा तुमच्या वावरात दिसला की त्याला चोर म्हणा, मग आमच्या वावरात तुम्ही आले तर आम्ही काय म्हणा, मग तुम्हाला काय म्हणा? आणि वरून तू शिरचोर होऊन राहिला म्हातारा की तरा त्या बापा गहू आहे साऱ्या गावाचा, आणि मला शांतपणा शिकून राहिला का तू? म्हणणार त्या संत्र्याची जाऊ दे ना, मारणार गोळी मी तुला बाजारातून घेऊन देतो. हा मला नवई नाही त्या संत्र्याची, मी वावरात पाय नाही ठेवत तुमच्या. पण कसं मा बापाला मारलं बरोबर नव्हतं, तुम्ही मारला की चुकीचं केलं ना. चुकीचं केलं नाही. गळा मारती झाली ती गोष्ट झाली गड्या. आता तेच कुठे उकरून काढून राहिला तो. आता तुम्ही हिडिओ शूटिंग पाहिली बाबा, अगोपणा कोणाचा होता आता. हा जाऊ दे ना आता. हा तेच ते पिसून राहिले फालतू घेणं देणं. ती गड्यातून सारं पाहिलं ना, सारा तमाशा पाहिला ना, तरी तू म्हणून राहिला मारलं कोण. हा त्या बापाचा अगोपणा, आणि तू दुसऱ्याला काय म्हणते रे? सांग ना तू मला. हा सांग ना. गळा मारती मोडलं ना आम्ही ना बाबा, रिपोर्ट देऊ नाही दिला, त्या बापाले मार खातानी वाचवलं बा आम्ही ना. हा तरी तू आता कसं हे धंदेच करून राहिला बा. सारं तू पुरावे पाहिले ना काय नाही, तरी बा तू काही जाऊन नाही राहिला घरी. मला वाईट त्याचं नाही वाटत ना, हो पण मारायला नव्हतं पाहिजे. मला 2 गोष्टी एक फोन करायला पाहिजे होता. गळा मारती असं मी निपटलं असतं ना. हा मी जर मग समजा राजू भाऊला मारलं, हा तर मग हा इठला काय घरी काय करीत तुम्ही मला सांगा ना. म्हाताऱ्या माणसाले वैरुद्ध माणसाला मारणं बरोबर आहे काय? बापा मारणं बरोबर नाही, पण त्या बाप काही चबरला असेल ना हो शिल्लक रे. हा त्या बाप तर तुला माझ्या तोंडात भादरा आहे म्हणून शिल्लक चबरला असेल म्हणून मार खाल्ला. काय गळा माणूस तू ती पिसून राहिला बा, मोठी कुराड मुळा घेऊन आला. हा जाय घरी जाय. गळा मारती कुराड घेऊन कुकड्या बापा, कोणाला तोडतं रे बाबा? मी अरे का डोकं खायला माया नामदेव भाऊ, तुम्हाला खरं माहित आहे राजा. हा तरी काय राजा माणसा दोन्ही विचारता राजा. हे इठल्यानं मा बापाला मारलं ना, सांगायला काही लाज वाटते काय? हा वैरुद्ध माणसाला मारणं बरोबर वाटत म्हणजे हाय काय शोभते काय? गळ्या वैरुद्ध माणसाला मारणं शोभत नाही, पण त्या बापाच चबर आहे ना बा रे. जाऊ दे गळा मारती, कुठे तू नांदी लागला गळ्या. त्या बापाच्या म्हटलं ऐकत नको जातो बरं तू. हा त्या बापानं चुकी केली ना पहिले, त्या इठल्याला मुठभर शेंगा नाही घेऊन गेले दिल्या वावरातल्या. हा मग तो संत्र घेताना त्या बापाला पकडलं मारी नाही तर काहीतरी. हा अरे मारते बाबा, त्या बाप त्या वावरामध्ये स्वतःच्या वावरामध्ये कोणाला सैन करत नाही, कोणाला येऊ देत नाही. मग दुसऱ्या वावरात त्या बापाला येऊ देतील काय? सांग ना तुम्हाला. हा मग दुसऱ्या वावरात गेल्यावर तर मग कसं धोपुट निघणार जावा. मारती जे झालं ते झालं, जाय तू घरी. नाही मी घरी जाणार होता, मी काही भांडण करत नाही. मी ना ती व्हिडिओ पाहिला, मी गार व्हायला आता. हा माय शस्त्र अस्त्र सारे पडेलात. आता मी काय मारणार नाही, जोडणार नाही. पण मा एकच म्हणणं होतं की बा वैरुद्ध माणसाला मारणं बरोबर नाही. ते केलं ते तुम्ही चुकीचं केलं बा. कसं हा वैरुद्ध माणसाला मारणं हे चुकीचं केलं तुम्ही ना. भाऊ आमचं चुकलं, तू लोक मस्त खाऊ नको, लोक निघून चाल भाई, लोक भेजा खाऊ नको. हा फालतू डोकं खाऊन राहिला, तेच ते लावलं त्यानं पिसणं. वैरुद्ध माणसाला मारणं बरोबर नाही. वैरुद्ध माणसं मग त्या बापानं आम्हाला सोडलं चालतं समजा, आहे की आम्ही मार खाऊन घ्या. हा आणि त्या बापानं आला जिरा. हा हेच म्हणणं आहे की तुझ्या त्याने बापाचा मोठा पुडका येऊन राहिला. थांबतो म्हणा बाबू, डबल सापड म्हणा मुंच्या तू. त्याला जर मोडलाच नाही तर खाकच करतो, जमीनच दाबतो काय खला डायरेक्ट. हा पुऱ्याचं काम नाही ठेवत, थांबा तुम्ही. हा मग ये तू आता डबल आहे म्हणा मुंच्या. आणि हा मग मारते मी खायला चाललो मी आता. अगो काम करता नका सांगून राहिलो मी. हा आता जर अगो काम केले तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही. मग अरे भाऊ हात जोडले तुला, लवकर जाय होय. त्याचा मा बापा एवढा अगो माणूस नाही कोणी. नाही तर आज थोडं तोडला असता मी इठ्ठल्या. बापान जर अगो कामं नसते गेले तर इमानदारीत राहिला असता मा बाप तर. पण बाबा बोलायच्या नसते देत ना माणसाले. बाबा पहिली चुका करते मग भांडणं करायला लावते मला. बोर गाय बापन रे फळफळ करते, बापाचं मोठं पाणी येऊन राहील. इठ्ठल्यान जर एक लात मारली ना तर 100 फूट जाईल पळत. हा फूक मारली तर उडत जाते. हा गोऱ्या मारत्या, पण मोठा जोर बाबा कुराड मुराड घेऊन आला, खलास करतो. अबे हा कुराड मारे लोक तर लेका तुला जमीन दाबून टाकतात. एवढा साकायच तू. याले हराम करायला फालतू सोडला ना. माठात दाब्याला भरला असता, वरून झाकण ठेवून द्यायला भरलं असतं. याला बरे निघता आलं नसतं या मारत्याला. एवढा साकाय, पण जीबित मध्ये याच्या दोघे बापले का तोंडात मोठा जोर आहे. तरी मग दाबजो माठामध्ये. चाल सबरेपणा करू नको, चाल बंद करते तुझे. हो जाऊ दे निपटा. हे काय फायदा नाही याचा का राजू. हो झालं ते झालं. आता
कसं विठ्ठल्या तू कसं लक्ष ठेवता रे भाऊ सांगून राहिलं तुले तुझ्या बरोबर आता दगा फटका होऊ शकते बरं तर मुंशी येला जीवात द्या ना हो, त्याला रंग करतो द्या एकदा. आता सोडला मी डबल नाही थोडं त्याला जमिनीत नाही दाबला तर मग म्हणता तुम्ही त्या मुंशाला दिसून नाही देत मग. त्यानं मला मारलं डबल की. द्या मारामारीची विषय बंद करून टाका आता. काय तर सकाळपासून येलाय तुम्ही जेवले खावली की नाही बा की भांडणच करून राहिले दिवसभराचे. बा मी नाश्ताही नाही केला या विठ्ठल्याचा फोन आला तुम्ही तसाच पोहे चालू आवरात काय झालं आणि काय नाही मला वाटलं विठ्ठल्याला काही लागलंच काय मारलंच काय म्हटलं चला बाबा याला दवाखान्यात न्यायला की त्या झाकानं बाबा पटकन पोहे चालू हे भांडणं काय सुद्धा आहे का हे अनाज नाही पोटात. द्या मग आता तुम्ही नाही काही जेवण खावणं करेल नाही जाऊ द्या राजू भाऊ. मग आता कसं पार्टीत झमकून जाऊ दे वाटेचा. पार्टी खा राजू भाऊ. नाही मेली तर फुकाची चोंगणीच पाहिजे ना खायला. दाब दाब गड्ड्यात दाब त्या राजू भाऊली खाय त्याच्या उरावर बसून. ओला फुकट खाऊ पाणी कशी गोष्ट काढते पार्टी करा म्हणते पार्टी ती उपाशी आहे म्हणते. याचा म्हणजे डल्ल्यासारखा शांताबाईन काही दिलं नाही घरी. राजू भाऊ काही पार्टी नाही हो काही काय पार्टी नाही. दे ना गळ्या रे विठ्ठल्या खाल्ल्यानं काही कमी होत नाही ना मी उपाशी जाऊ ना चला उद्या वावरातच पार्टी मस्त जमके घेऊन या मग मटन गिटन काही चिकन गिकन पैसे दे तुम्ही. राजा नाम जरा तुम्ही राहू द्या ना मग इथल्या नाही म्हणते तर काय करता बा. राहू द्या राजू भाऊ काही पार्टी करू नये आपण राहू द्या. जागी जमू दे बेजा चॅप्टर आहे भू नामदेव रे खायला सट केलाय गमनच म्हणते राहू द्या ना मग मनातून तसं होतं की कधी खातो कधी नाही. अरे कसे काय राहू देता आता लोक गेला टाइम भांडणामध्ये सारी एनर्जी डाऊन झाली आता पार्टीची जमत नाही. पुढे बा करा मग व्यवस्था चला आणा काळ्या पुड्या काही आणि माना चूल बरोबर राजू करून मग पार्टी. मा थोबाडाकडे काय पाहते रे बा तर बुडील बोलायला वाटते. हेच आहे बुडील बोलव ना भाजी करते बुडी चांगली टाकूची हेच आहे. बरं इठ्ठल्या लवकर जाय बरं जाय त्या बुडील बोलवून आणि बरं गंठ्या मायला जाय मी तो मी नाही जात तुम्हाला जाणं चिंता जाबा मी नाही जात ते बुडी मी नाही जात. जाय ना बे जाय ना इठ्ठल्या जाय होई लवकर आणि तटूनच किराणा दुकानात बी जाजो. किराणा गिराणा राहू द्या मी करतो सरपंचाला फोन. सरपंचाला बोलून घेतो ना सरपंच घेऊन येतील मग गाडीवरच. याला फक्त त्या बुडील बोलायला पाठवा तुम्ही राजू. बरोबर ते किराणा राहू दे ते सामान काय आणू त्या बुडील बोलवून जाय होई इठ्ठल्या. ना मी जागीच जमवते ना पापा आता जागीच म्हणजे एक वाढवला बी फुकाचा खायला भेटते तर पण गाव खाऊ घालता का रे राजू भाऊ नाही म्हणत नाही तर खा लेखो फुकाचं टावर चालून खा तुम्ही. बरं जातो आणतो जाय जाय सुटल्या का ला त्या सरपंच आले ते किराणा मटेरियल काय ते दुकानचं घेऊन यायला म्हणा भाजी गिजीचं सामान आणि ते एक थंडा सांगा एक आपल्याला पॅक असं तो लागते दादा तर एनर्जी डाऊन झाली ना हे वळलं. बरं थंड पाणी बी सांगतो ना काही वांधा नाही. येऊन जाईन ना. एक पाहिजे की दोन पाहिजे वाटत तुम्हाला. नाही एकच पाहिजे तुम्ही घेसाल तर मग दोन. नाही आपण नाही घेत बापा. ते थंड आणण्यासाठी झुंबरला पाठवून मी झुंबरची लाईन आहे. झुंबर जाय बरं घेऊन ये बरं आता आणतो बा आता आणतो ना काय मटन गिटन आणू का तोटून मग. बरं घेऊन ये ना मग आणतो मी जातो मग मी. रामभाऊ असे रिकाम धंदे करत नव्हता जो कसं तुमच्या वयाला सोबत नाही हे रिकाम तोड धंदे बरोबर आहे का. एखाद्या जवान पोराचा मार खाणं सांगा बा धंदे म्या कोणते केले रिकाम धंदे जेवल्या कोणते केले रिकाम धंदे त्याच्या का मायला ठरवलं की बायकोला धरलं म्या काही बी रिकाम धंदे केले म्हणजे कोणते केले म्या रिकाम धंदे. मुंशी रामभाऊ म्हणा हात जोडा बा माणसाला काही चवच नाही ना हो उकडे भादर दिले मुंशी रामभाऊ तसं नाही पण आता कसं त्या पोऱ्याचे काही भादरले तुम्ही म्हणून त्यानं धरलं की तुम्हाला फालतू कसं असे चबरे कामं करत नव्हता असं म्हणणं धरलं गिरलं काय आले मी म्हणू. तू मला अगोपणा शिकूच नको मी काटा काढी नसत्याचा महापोऱ्याच्या त्याचा बदला नाही घेतला गेला तरी मी स्वतः त्याचा काटा काढी तुला सांगतो. त्याला एखाद्या दिवशी असा गपकून की मी की वरच पाठवून डायरेक्ट खलास. बाबा मी काल तुम्हाला अगोपणा शिकू पण हे एवढं लक्षात ठेवा तो जवान आहे तुम्ही बुड्डे आहे बरं तुम्ही त्याला मारायला जासान तुम्हीच वर जासान. कसं चांगली जिंदगी सुखात जगून राहिले जगा खाली भांडणं करायला लागतात साहजी या वयात आपल्याला घेणं देणं. अरे असे ना जवान हा बुड्डा त्याला काफी आहे ना रे अजून रोग आहे ना अजून बी असे तो 10 पाहिजे तुम्ही पण आता कसं आहे मी टॉनिक नव्हती थोडीशी मारली रे टॉनिक मारेल असती ना चितपट केला असता डायरेक्ट त्याला मारला असता मी त्याच्या छातडावर बसलो असतो. जाऊ दे आता बोलायला काही पुरत नाही कसं तोंडाच्या बापा गमाल पुरत नाही आता मावा पोऱ्या मारत्या जायला जरसा पुराड घेऊन काय करते काय मी त्याच्या खांड घरी आणते घ्यायचे खांड होतात हाय बी चंगटान मा पोऱ्या. मुंशीराम तू जरा चुपच राहायचा राजा पोराबद्दल चंगटान गिंगटान हे काय बापा तुमचं तोंड त्याच्यात चबर आहे बाबा. जीभ एवढी कोण भादर करतो तुमची कुकडे राजा एवढं लागलं तरी राजा एवढा मार खाल्ला तुम्ही ना तरी तुम्ही चबरूनच राहिले बा. तोंड आवरत जाण जरा असं त्या तोंडापायी तर राजा तुमचं सत्यानाश सारा.
तुला खरं आहे ना गड्या, खरं आहे ना. हा पुऱ्या किती वापर झाला अजून येऊन राहिला काय? मला काही फोन घेऊन गेला काय? खलास केला, तोडला त्याले, ते इठ्ठल आले. मा बदला घ्यायला गेला तो. मग काय झालं? काय सांगेल पाहिजे की नाही मला? बस बापा, तुम्हाला माऱ्या भांडण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही हो बा. हा, जाऊ द्या बाप्पा, चाललो मी मा घरी. मग काही तुम्ही ऐकत नाही आमच्या म्हटलं, आम्ही सांगून बी. उठ तू लवकर, जायला तर इथून लवकर देवले. डोकं खाऊ नको बरं. तू बोलून राहिला, माझं डोकं दुखून राहिला आता. एक तर पहिलेच माझा भिजा खराब केलाय. त्या इठ्ठल्यानं मला मारलं, मग मस्त कसं ठणठण करून राहिलं, असं वाटते त्या गोष्टी धरा. काही मी मुक्काम करायला नाही आलो की जायला चाललो ना, चाललो मी घरी माया. मारतात आलं. मारताय त्याचा हात तोडला की पाय तोडला तुला? काय आणलं नाही घरी? घरी आणायला पाहिजे असं, मला असं दाखवायले, असं लटकवायले. हात हालू झाला का नाही? कुराड कुठे फेकली तुला? कुठे ठेवली कुराड? त्याच्याने हातपाय तोळा, तुमची तोळा वाटतात पहिले हातपाय. तुमचे हातपाय वय वय करतात ना जास्त. काय कोणा आवारात जा लागतं? कोणा आवारात काय लागते? केळं येईल, त्या सळे संत्रा येईल, 10 रुपये किलो कोणी कोण नाही राहिलं त्याला बाजार. चालले मोठे चोट्टे धंदे करायला. म्हणून राहिला तू? काय करून राहिला? शेजारी वावर आहे तर कोणी जाते? 2-4 संत्रा आणले तर काय होऊन राहिलं? कोणी मारत असते का? पहिले दुसऱ्याच्या गाडीले बिबा उभरा आपण आणि मग त्याच्या वावरात जा. तो आपल्या वावरात मुठभर शेंगा घ्यायला तुझ्या, तुम्ही त्याची माय बहीण उधळली, शादवलं जाईल, छोट्यान गिट्ट्या केलं तुम्ही ना. मग त्याचा बदला घेऊन नाही तर काय तो त्यानं तुम्हाला रंगे हात पकडलं वावरामध्ये. त्याने व्हिडिओ शूटिंग दाखवली तुमची, काय करून राहिले तुम्ही तर. केळाचा एक घर आणि लगे संत्र्याची एक थैली चोरून राहिले मोठे चोट्ट्या वानाचे. आपण चोट्टे, दुसऱ्याला म्हणा चोट्टे चोट्टे. ते हे बरोबर आहे गड्या, त्या बुड्याचं हेच चुकेलं होतं. कसं आपल्याला जर दुसऱ्या आवारात जायला लागते की नाही, तर मग आपण बी आपल्या आवारात कोणी आलं तर आपण बोलू नये, भाजरू नये. नाहीतर मग कसं कोणी आले आपल्या आवारातलं घेऊ देऊ नये, आपण कोणी आवारातलं घेऊ नये. हा वसूल पाहिजे माणसाचा. बोलाल भाऊ, आपल्या वावरातल्या कोणाला आपण मुठभर शेंगा घेऊ देत नाही. आणि मग त्याच्या वावरातल्या आपल्याला घेऊ देईन का तो? घेऊ देईन का? मग तो आपल्या चोरच म्हणेन की नाही? काय तर मग मा बाप आता वर चढून करून म्हणते शेजारी धरला, शेजारी 5 धंदे. त्या इठ्ठल्यानं थैलीभर मुंगा शेंगा तोडल्या, मुठभर काच्या. मी माडव्यात पाहिलं म्हणून त्याला फसलतो मी वावरात होतो. विचारा काय झालं त्याला? तुमचं तोंड शिवलतं काय काल? तुम्ही ना केळं ते संत्र चोरले का? शिवलतं तुमचं? तुम्हाला विचारता आलं? इठ्ठल्याला ते विचारते, त्या बुडेला विचारते. ताने वाटलं तुम्हाला विचार? गेले बापा थैली घेऊन कप तोडले चालले. त्याला सारा व्हिडिओ शूटिंग काढून ठेवला तुमची. आता त्या राजू भाऊच्या वावरातलं काही बी गेलं तर तुमचंच नाव येणार आहे. सांगतो मी तुम्हाला. अगो कामा करत नव्हता तो, काय तर मला मारायला पाठवलं तरी सांग, चुकी तुमची. मग करा तुमच्यासाठी भांडणं आम्ही. बुडा गड्या भलता अगो काम करत राहते, घेणं देणं खायला खाजवा लागते, शेजाऱ्याची फालतू घेणं देणं. अगोपणा. बुड्याला हात धंदा आहे ना हो. काय बा, कसं कधी जिथे खोड मेल्या जाते काय माहित. नको शिकू रे मला ज्ञान नको पाहिजे. चालू छोटा हेंगड्या पायाचा बुटके जाई लोक नाही म्हणून. मी काही बाबा शांतपणा शिकवत नाही. हुशार माणसाला काय शांतपणा शिकवणार? पहा तुम्ही निपटा तुमचं तुम्ही. आता सांगायचं नाही आपल्याला. मग डबे करा रे, अपमान करते बा माणसाला. गंठ्या रे, तिकडे काय करून राहिला रे बापा? का झपा काढून राहिला? इकडे ये ना. आलो ना मा. तिकडे काम आहे तुझं की इकडे काम आहे? इकडे ये ना. काय पोरगास बापा तू बी, भलकुकडे भटकता निरा. लवकर आलो. काय किरकिर करू राहिले बा माय बुडीला? का घेणं देणं इथल्या ना डोकं दुखीच काम आले काय? काय म्हणत होती मा तू? काय वळवून राहिली पिसाड्यासारखी? काय बोलवून राहिली इकडे? होतो मी दडसा उभा त्या रस्त्यावर उभं राहिले की त्या बाया येत नाही हरभऱ्यात. नाही तर मग काय हरभऱ्यात घुसतात ना बोगस खाणीच्या. मग काय डबल आठवून तरी पैसे जाऊ काय? बरं आता उभा, पण तू मला सुचून येते बाबा. फक्त हरभरा राखणचं पडेल आहे. 2 वाजले ना 2. मग पोटात काही नाही ना. मला भूक लागली ना बापा. काही डब्या गिब्याची चिंता आहे की नाही तुले? की राहू तशीच मी कोरडी वाहू का आटी? बापा तुला चिंताच नाही रे बापा. मायले दिलं बापा आटी बसून मावच्यावर आणि राखण कर बापा. तर मग मायची जराशी काही चिंता? भूक लागलीची ना आपल्या मायले की काही? माय सांगून नाही राहिली डब्याचं का? तुला का स्वतःची अक्कल नाही का रे? की डबा आणू दे की काही? का डबा आणलाच नाही जरा बुडीचा त्या मायचा हाकातल्या का? आता पूर्ण रान पेटवतो माझी बुडीला का? आणतो ना मा, आणतो ना डबा आणतो बाबा. डबा आणतो बाबा? आताच तर घरून आला रे बापा तू. डबा आणला नाही का तुला? आणला नाही का डबा? मला घेऊन राहायचो ना आम्ही तू. आणला डबा आणला ना तू या सायकलला लटकवायला. भाजी काय आणली? खांदोली भाजी आणली मी ना. मस्त कांदा आणला, त्याच्याबरोबर गाजर आणलो, मुया आणला खायला, पापड आणला भुजून, पोया लसलस. आणतो मी डबा. काय मजाक घेतो गंठ्या? तुझ्या मायची बी मजाक घेतो बाबा. मी का तुझ्या मजाकची येतो का रे बापा? असं नको करत जाऊ ना. मला भूक लागली ना किती. आण बरं, जाय लवकर डबा आण बरं. पुढे काय आहे बापा? काय राहिलं आता? पुढे चाल ना राजभोजावर भाजी. बुडेन बोलावलं बा तुले. आज मटण आहे म्हणतात, जमके पण जमून आहे म्हणतात बजेट. चाल बरं बुडे लवकर तयारी कर नाही आपल्याला मटणाची. चाल बापा चाल.
येतो बापा करेले. तशी नाहीतर मी आता आठी उपाशीच आहे ना. माझा डबाही आणला लवकर या ना. आणि 2 वाजून गेले बापा. आता भुकीचा तडा काय. चल बापा भाजी बनवून मस्त खाऊन घेऊ आता मटण. तर मस्त चानस आहे बापा आता. आणि डबाही नाही आणि मटण नाही आहे आता. जाऊ दे चल आता मस्त भाजी बनवू आता. तरी बाजून खाऊन घेऊ. का पागल झाली का तू? काय त्या बुडे नाही लागली वा? उठली सुटली चालली पाट्या खायला पाट्या. बरोबर ते वाटते का ते? हा बाईच्या जातीनं माणसं हा. मी डबा आणला खांडोळी भाजी केली मा बायकोनं. ते तर फेकून जा का इकडे. माया तुला चटकली मा. हे खायला पाट्या पुरट्या करायला या डगरीत पाट्यानं करतो भावना ते पुढे. काय करशील बाबा लाख त्या डब्यात चवना खांडोळीची भाजी हे ते. पण मग डब्यात राहण्याचा टाइम असते की नाही. 2 वाजून गेले ना. 10 आता ढंढन 2 वाजून गेले ना. कधी जेवण करू मी? आता मस्त मटण आहे. आता मी चालली तिकडेच मटण बनवतो आणि तिकडेच खातो. आता तो डबाने वापिस. आणि तुम्ही दोघं जण संध्याकाळी आता तेच खा जा. आणि मध्ये काही संध्याकाळी जेवण करायचं काम नाही. आता माझ्या काही टेन्शन घेऊ नका. बाबा बुडी तर चटकली रे गड्या. मटणच खाऊन राहिली हे बुडे. काय सायाचे पाट्या पाट्या माझ्या बुडीले नान लागीन भाऊ. आणि तू दारू फारू प्यायला लागली माझी बुडी तर घरून देईन सायाला. एवढी होईन नाही बुडी ना बाबा. बुडे टाइमपास करू नको. ते राजू भाऊ याला सुट्टी काढून वावरात. ते बी आज जेवायला कसं त्याला संध्याकाळी झाली पाहिजे जायला घरी. नाही तर मग घर हो चाल बापा चाल लवकर चाल. बा गंटन भाऊचं नाही म्हणणं असेल तर नको येऊ बाबा. भांडणं नाही पाहिजे आपल्याला फालतू घेणं देणं. तो काय नाही म्हणीन रे मले. तो काय हे काय मी त्याच्या म्हटलं ऐकू. चाल मी मा मनाची राजा होता. चाल बुडे. मायाला का बुडे लेवा जरासं काय ऐकत नाही बा आपली. निघली मी पार्टी म्हटलं तर गेली बाबा मटण खायला. आपण काय करा आता का खा गाडी हरभरी भाजी चालतं बुडीच्या मागं मागं. एखादी प्लेट बुडी दिली मटणाची काढून. बाबा काही पानसाट्यासारखं जायला पुरत नाही रे भाऊ. कोणाच्या वावरात नाही इथल्या का. बुडीला बोलावलं आपल्याला का बोलावलं काय. लय येशील आपली माय. पण मा बुडी सोबत नाही पार्ट्या बुट्यावरनं. याच्यामध्ये गलत शौक लागतात माणसाले दारूचे ह्याचे त्याचे. मा बुडीला लागेल बाबा मटणाची चटक. अरे बाबा अंडे गंठ्या मटण काय स्वस्त आहे. 700 रुपये किलो मटण आहे. घोर नाही झाला पाहिजे बा. बापा चाल घे का बापा गंठ्या जेवण करून घे बापा. तू खांडोळी भाजी आहे ते खाऊन घे. आणि हरभरा मरभरा थोडी थंडी लायला घे. चाल बापा. पुरी बैकली रे. पुरी बैकली पार्ट्या खायले. मटणचा चटका लागला मग बुडीला. आता डगत लागलं तोंडाले. आता नाही सुटत भाऊ. पार्टी असली की कुठे पार्टी मी बुडी हजरत आहे आता. चांगली भाजी जमवता बरं. कसं राजू भाऊ पहिल्यांदा झाले खायला वावरात तर कसं फर्स्ट क्लास. तुमच्या हातची भाजी म्हणजे मोठं चौकातच खाल्ली पाहिजे. चांगलीच भाजी करतो ना बापा नामदेव. काय वांगी भाजी करून राहिली. राजू भाऊन बी कसे बोटा चौकात भाजी खाल्ली पाहिजे आजची. हो वहिनी करा बापा तुमच्या मतानं करा बा भाजी. अरे राजू तू आला बापा. तुला मटण तरी आणलं. या सडेल खंजेल बुडे ना त्या दिवशी अंडे आणले होते बापा. सडेल अंडे आणा वाटत ते अंडे. पण खाल्ले बापा कसे बी. बापा किती बुडी चटकेला आहे. मटण पाहिजे खायले. अंडे सोडेल आहे म्हणते सांगा. घरी लागलं तर सुके बोंबील खात असेल वाहिले. तो घंट्या त्याच्या व्यतिरिक्त काय आणत नशील. आणि आणले असेल ते वजडी फजडी आतडे आणत असेल याची बोकड्याची. दुसऱ्या तर खायला नसेल भेटत. चटके वहिनी हे बुडे लयच कंजलपणा करतात. येईल तरी सांगेल आहे म्या दुकानात जाऊन काही बी आणायचं काही बी खायचं. मटण तरी येईल खातं ते तुम्ही लावून आता. काय म्हणजे मटण खाल्लं पाहिजे माणसाने. हे काय अंडे भांडे ते काय बॉयलर ते काय खरं असते काय आपल्याला नाही पटत बुवा ते. मन नाही होत बापा ते बॉयलर खायले. काय बापा आताचे लेकरं तेच खातात. हे मटण मच्छी असं तरी काही खाल्लं पाहिजे. त्यांना तरी भेटते काही ना काही बापा ताकद. हे काय खातात सडेल खाणं बापा. पांड्या कोंबड्या पांडे अंडे काय बापा ते सगळं ते. पाहिजे सांगा डांगऱ्या तुझ्या नोटा लोकांचे काय पैशाच का. हे 160 रुपये 140 रुपयात किलोवर भेटते. मटण खायचं म्हटलं 700-800 रुपये किलो आहे. कुठून आणा का किडनी किन काय तो मटण आणि चावट बुडी लेखाची चटकेत. काय बापा यमने आमच्या नावानं कोण्या काढून राहिली तू. आता बाबा आम्हाला निरा झाडभर जगतो. 700 रुपये किलोचं मटण काही आणल्या जात नाही आमच्या यानं. मग बाबा 140 रुपयाचं कोंबडं फार्मचं त्याच्यात भागवतो बापा. तोंडा चोचला जेवढा आहे तेवढा भागवतो. काय म्हणणं कसं आहे डॅनी. पावभरच खा माणसानं पण कसं चांगलं खा. 8 दिवसानं लेट खा पण कसं मटणच खा असं म्हणणं आहे माय. ते काय बापा अंडे गिंडे खाता. बरोबर आहे वहिनी तुमचं. ते बॉयलर म्हणजे काहीच दम नाही तुम्हाला सांगतो. 40 आणि 42 2 किलोचं 3 किलोचं कोंबडं खायला त्याच्यात काही रोग आहे का. लका कच्चं खाते माणूस तेच तो हे नाही होत. सोयाबीनच्या वड्या खायला पुरतात पण ते नाही खायला पुरत. वहिनी बरोबर बोलल्या. मटणाशिवाय मजाच नाही. मटणं कसं चोकून बोटा खातात मस्त तापही. आम्हाला तर काही फुकालं काही असलं तर बरोबरच आहे. याला नुसतं दुसऱ्याचा डांगऱ्या गोळ लागते. स्वतःचा खिशातला रुपया खर्च नाही. दिला दणका यानं. राजू भाऊ बिचारा भोळा आहे तर दिला दणका यानं. बापा आता ताट गिट वाळा गप्पा गप्पा बापा. हे भाजी शिजली आता आपली. चला ताट वाढून जेवण करू आता. हो लावा वहिनी लावा बापा ताट चला. मला भूक लागली बाबा बेच्या. सकाळी नाश्ता करून बी येईल नव्हतं वावरात. या पोऱ्यानं उठून उभं केलं तर भांडून या इठ्ठल्यानं. काय इथल्याचा विषयच नका काढू बाबा तुम्ही. तर पोरका लय आहे बापा. बापा वहिनी काही आम्ही विषय काढत नाही. चला लवकर बापा काढा. भाजी शिजली ना. चला घ्या बापा घ्या बरं जेवण करून लवकर पटकन. मला भूक लागली. वहिनी घ्या. आमच्या पोटात कसे कावळे वळवून राहिले बापा. जेवण नाही गेलं. याच्या पोटात घरून आला ना आता यायला लागली भूक. याला नुसतं फुका डांगऱ्या पाहिजे म्हणून आम्हाला खायला.
हो हो घ्या बाबा. तुमच्या हाताला आहे की नाही एक नंबर चव आहे बाबा. मटण असं बनवलं तुम्ही ना टाप वगैरे असं गल शिजलं की बस हा होठानच आवा मटण असं आहे बाबा. हा हड्डेचं प्युअर निघून राहिलं ना बापा अंदरचं बाहेरचं. वहिनी एक नंबर. तुम्हाला हॉटेल टाकायला पुरते बा. हा हॉटेल टाकसा तो खर्च मी लावतो बा. ढाबा टाका तुम्ही एखादा. एक नंबर टाप जेवण बनवता बा तुम्ही. ए बाबा मले झाडावर चढू नका राजू तुम्ही. आणि काही बापा हॉटेलले पैसे देऊ नका तुम्ही. आपलं बरं आहे बापा. तुमच्यासारखे लोकांनी मी खाऊ घालत जाईन बापा करून. तेच आपलं पुण्य. बाकी आपल्याला काय आता मसनातच जाणं आहे. प्रश्न यमने त्या दिवसपेक्षा आज भाजी टाप झाली. हा तुला मनापासून बनवली आज भाजी. हो हा खूप खूप म्हणजे खूपच टाप असं वाटून राहिलं किती खान किती नाही. हो त्या दिवसच्या आणि आजच्या याच्यात फरक नाही मग. त्या दिवशी बापा ते सडेल अंडे होते ना. आज मटण आहे प्युअरचं. चव वेगवेगळी येईन नाही काय. नाही तू आहे की नाही खरंच हॉटेल टाक. राजू म्हणून राहिला तसंच कर. ढाबा टाक तू. हा आम्ही गिऱ्हाईक तू भांधेलाच हा हा तू हॉटेल टाक. खरंच टाक. लागलंच तर बापा आम्ही मदत करायला जाऊ तुले. कांदा काप्याले निंबू काप्याले. हा टाक तू हॉटेल टाक. हो कांदा निंबू कापले की झालं तुमचं काम. मग द्या एक प्लेट मटण. मग फुकाचं खायले बापा. काय हॉटेल काय घरी बसून टाकता का बापा. मग ते पैसे भरता भरता खा. काय करता बापा ते हॉटेल टाकू. एवढंच आहे की नाही मग हॉटेल टाकायचं तुमचं म्हणणं. तुम्ही टाका ना दोघं मिळून हॉटेल. मी फक्त भाजी करायले आचारी मी. त्या काय ठिकऱ्यात सोय आहे. निराधारच्या जीवावर जगून राहिलो. हॉटेल टाकायच्या गोष्टी करून राहिल. तुले कसं पानसर आहे ना राजू. कुठे म्हणा हात जोडला रे बापा. विषय वया वाढतच राहता. राजू पटोपट जेव्हा बरं मॅडम अजून घरी बोलतील ना तुम्हाला फालतू. हा अजून घो संध्याकाळला घरी नाही गेले तर कुठे गेलते काय गेलते 17-60% आता घरी गेल्यावर तुम्हाला संकटच आहे की नाही. हा जेव्हा बरं पटोपट तुम्ही मॅडम घरी बोलतात बरं. खरं गड्या राजू मॅडम बोलते का बायको बोलते एकटी घरी बी आहे. इठ्ठेल्या सांगून राहिला. इठ्ठेल्या ना माहिती आहे घरचं. काय इठ्ठेल्याचा काय खरा गळा काय ऐकून राहिला पाहिजे गाळा नामदेव. मला काल माझी बायको बोलीन रे. माझी बायको म्हणते बाहेरच राहायचं बाहेरच खा. हा इठ्ठल्या काय राजू भाऊ तुम्ही जेव्हा नको पटपट कोणा नका लागू राजा. जाऊ बरं लवकर घरी. मला माहिती आहे काय मॅडमचा मला फोन येईन ना. तुम्हाला काही नाही ना. माया कान करीन ना मॅडम. काय कुठे आहे साहेब कुठे नाही काय कसं काय फलाना. मी उत्तर देऊ खोटं बोलू थंडागार मग. हो बापा जेवतो रे भाऊ. इठ्ठल्या जेवतो पटपटन जातो बापा घरी. इठ्ठलेल्या का कुठे बोलते बा. भांड उघडच पाडते मायावर बा. सारे तेच गोता बा बायकोच्या पुढे ना काय टाकते ना कुणी बी. हा मी काय नवीन नाव आता माझा तू ये लोक झाली तुला समजेलच म्हणा. चला घ्या बरोबर पटोपट जू. चला घ्या. हा मित्र झाली आमची मटन पार्टी. हा तुमच्या वारात तुम्ही करता की नाही पार्टी ते सांगा बरं. आता बांधायला जातात. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. हा आणि तुमच्या आठी होत नसेल मटन पार्टी तर आमच्या आठी आहे खायले वावरामध्ये. जमके बनवतो आम्ही मटन. देव कसा वाटला ते सांगा बरं पटकनी कमेंट्स करून.